नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर चला, आज खऱ्या सरांनी सकाळी सकाळी बटाटे काढून दिले. आम्ही ना हे खराब झालेले बटाटे होते ना, कोंब आलेले, ते लावून दिले होते. मग त्यानंतर हे काढून बघितले आज, तर एवढे निघाले. आता यांची मस्त भाजी करायची मला. तर म्हटलं चला, आता मी माझी आवरायला जाते. पक्ष्यांना ना इथे आम्ही उरलेला भात टाकतो, काही कुरमुरे खराब झाले होते तेही टाकून ठेवले. जसे जसे लागले तसे जसे मुठमुठ टाकतो आणि पिशवी तिथेच ठेवली. आता यांचं बघा, इकडे काम सुरू झालं. त्यांनी झाडाला पाणी टाकायला सुरुवात केलेली आहे झाडांना. आणि आता मी काय केलं, म्हटलं चला चहा पाण्याची सगळी भांडी घासून घेऊ. नंतर ना मला लोणचं करायचं आहे उद्या परवा, तर त्याच्यासाठी छान अशी बरणी पण धुवून घेतली. म्हणजे 2-3 दिवस चांगली उन्हात वाळली की चांगलं वाटतं. आणि लगेचच जर ओटा आवरला ना, अगदी मस्त फ्रेश वाटतं. खरवस होतं, खरवसाचं दूध माझ्या ना दिराने आणून दिलेलं होतं, तर ते पण मला करायच्या होत्या वड्या. आता भात लावला. आमच्याकडे आहे डॉगी, आमचा गबरू, तर त्याच्यासाठी भात लावून दिला. इकडे खरवसाच्या वड्या केल्या, अगदी मस्त झाल्या होत्या बरं का, एक नंबर. मला जास्त आवडतात आणि माझ्या नैनिशाला म्हणजे आमच्या सुनेला पण खूप आवडतात. नंतर भाकरी झाल्या. नंतर खरवसाची वडी गार झाली, कापायला घेतली बरं का. एका बाजूला बटाट्याची भाजी पण टाकून दिली होती आणि मस्त अशी वडी. म्हटलं चला, मला नाही धीर धरवला, पटकन खायला घेतली. एक नंबर लागली, खाऊन झाली. लगेच हे इकडे आले, ते म्हटले काय किती ऊन पडतंय, चला जाऊ द्या म्हणे. मग तुमचं झाला का नाही स्वयंपाक अजून? मी म्हटलं अहो झाला, खरवसाची वडी खात होती. भाजी एकदम मस्त चमचमीत झाली. नंतर ना थोडासा आराम केला. आता हा एकदम छोटासा आंबा होता, त्याला हा आंबा आलेला आहे तो काढला आणि लिंबाच्या झाडाचे लिंब काढायला गेलो, म्हणजे ते विकायला जातात ना सकाळी. तर चला भेटूया.